हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.6 मधील क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला 3 कन्सेप्ट माहिती असल्या पाहिजेत. स्टील वॉटर म्हणजे काय, त्यानंतर डाऊनस्ट्रीम म्हणजे काय आणि अपस्ट्रीम म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. स्टील वॉटर म्हणजे काय, शांत वॉटर, स्थिर वॉटर, जे काय प्रवाही असणार नाही त्या वॉटरला म्हणायचं स्टील वॉटर. आणि ज्यावेळेस स्टील वॉटर असेल त्यावेळेस बोटचा स्पीड किती आहे, 12 किलोमीटर पर आवर आहे. आता डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, ज्यावेळेस वॉटर फ्लो होत असेल त्यावेळेस वॉटर करंटची डायरेक्शन आणि बोटची डायरेक्शन जर सेम असेल तर त्याला काय म्हणायचं, डाऊनस्ट्रीम. येथे पहा बोटची डायरेक्शन काय आहे, ए पासून बी कडे चालले बोट, आणि वॉटर करंटची डायरेक्शन पण काय आहे, याच दिशेने आहे. म्हणजे या दोन्हीची डायरेक्शन काय आहे, बोटची डायरेक्शन आणि वॉटर करंटची डायरेक्शन सेम आहे, त्यालाच काय म्हणायचं, डाऊनस्ट्रीम. आता ज्यावेळेस बोट ए पासून बी कडे जाईल त्यावेळेस त्याला वॉटर करंटचा स्पीडसुद्धा मिळेल, म्हणजेच बोटचा स्पीड काय होईल, 12 + x किलोमीटर होईल. आता अपस्ट्रीम म्हणजे काय, ज्यावेळेस वॉटर करंटची डायरेक्शन पहा या दिशेने आहे आणि बी पासून ए कडे येताना बोटची डायरेक्शन काय असणार आहे, या बाजूने असणार आहे. म्हणजेच या दोन्ही डायरेक्शन्स काय असणार, अपोजिट असणार आहेत. बोटची डायरेक्शन आणि वॉटर करंटची डायरेक्शन काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. आणि त्यामुळं काय असणार आहे, बोटचा स्पीड काय होईल, कमी होईल. म्हणजेच बी पासून ए कडे येताना बोटचा जो स्पीड असणार आहे तो काय होईल, 12 - x किलोमीटर पर आवर होईल. पहा आपण एक्झाम्पल सॉल्व करू. प्रथम काय करू आपण, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, स्पीड ऑफ वॉटर करंट. मग आपण काय करू, स्पीड ऑफ वॉटर करंट x किलोमीटर पर आवर कन्सिडर करू. लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट बी x किलोमीटर पर आवर. आता आपल्याला काय दिलेलं आहे, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. हे लिहून घेऊ आपण. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. आता काय करू आपण, हा जो बोटचा स्पीड आहे तो डाऊनस्ट्रीम असताना किती असणार आहे आणि अपस्ट्रीम असताना किती असणार आहे ते आपण काढून घेऊ. पहा, द स्पीड ऑफ बोट in downstream is डाऊनस्ट्रीम मध्ये किती असणार आहे, बोटचा स्पीड प्लस वॉटर करंटचा स्पीड, म्हणजेच 12 + x किलोमीटर पर आवर. 12 + x किलोमीटर पर आवर. आता द स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम इज, अपस्ट्रीम असताना काय असणार आहे, बोटचं डायरेक्शन आणि वॉटर करंटचं डायरेक्शन अपोजिट असणार आहे. त्यामुळं स्पीड काय होईल, बोटचा कमी होईल आणि तो किती असेल, 12 - x किलोमीटर पर आवर. 12 - x किलोमीटर पर आवर. आता काय काढावं लागेल आपल्याला, दोन्हीचा टाईम काढावा लागेल. टाईम टेकन बाय बोट इन डाऊनस्ट्रीम आणि टाईम टेकन बाय बोट इन अपस्ट्रीम. म्हणजे डाऊनस्ट्रीम ए पासून बी कडे जाताना बोटला किती टाईम लागेल आणि अपस्ट्रीम म्हणजेच बी पासून पुन्हा ए कडे परत येताना किती टाईम लागेल ते आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. आता स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. यावरून आपण टाईमचा फॉर्म्युला तयार करू शकतो. काय करू आपण, टाईम या साईडला घेऊ आणि स्पीड या साईडला घेऊ. म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला फॉर्म्युला, देअरफॉर टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स, आता हे स्पीड टाईमच्या ठिकाणी, स्पीड टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता आपण टाईम काढून घेऊ. टाईम टेकन बाय बोट इन डाऊनस्ट्रीम
आता डाऊनस्ट्रीममध्ये असताना ए पासून बी कडे जाण्यासाठी टाईम किती लागणार आहे पहा. टाईमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स किती आहे पहा, हे ए पासून बी कडे जाताना जे डिस्टन्स आहे ते आपल्याला किती दिलेलं आहे, 36 किलोमीटर दिलेलं आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती असणार, ए टू बी 36 किलोमीटर असणार आहे. आणि पुन्हा बी पासून येताना काय सेम डिस्टन्स असणार आहे, म्हणजे किती असणार आहे, अपस्ट्रीममध्ये पण 36 किलोमीटर असणार आहे डिस्टन्स. म्हणजेच ते किती येईल पहा, डिस्टन्स किती आहे 36 किलोमीटर. आणि स्पीड किती आहे, स्पीड आपण काढलेलं आहे. डाऊनस्ट्रीममध्ये स्पीड किती असणार आहे, 12 + x. हा झाला आपला टाईम टेकन बाय बोट इन डाऊनस्ट्रीम. आता आपल्याला काय करायचं आहे, टाईम टेकन बाय बोट इन अपस्ट्रीम. लिहून घेऊ आपण, टाईम टेकन बाय बोट इन अपस्ट्रीम इज इक्वल्स टू काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता बी पासून ए कडे येताना अपस्ट्रीम म्हणजेच काय, बी पासून ए कडे असताना डिस्टन्स किती आहे, 36 किलोमीटर आहे. 36 अपॉन आणि स्पीड किती आहे बघा, द स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम इज 12 - x. म्हणजे इथे काय 12 - x. आता हा टोटल टाईम, हा टाईम टेकन बाय बोट इन डाऊनस्ट्रीम आणि टाईम टेकन बाय बोट इन अपस्ट्रीम, हा जो दोन्ही टाईम आहे तो टाईम आपल्याला किती दिलेला आहे पहा. प्रत्येक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. म्हणजेच प्रत्येकला टोटल जो टाईम लागणार आहे ए पासून बी कडे जाण्यासाठी आणि पुन्हा बी पासून ए कडे येण्यासाठी तो किती दिलेला आहे, 8 hours दिलेला आहे. म्हणजेच डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीममध्ये जो टाईम लागणार आहे तो टोटल किती आहे, 8 hours आहे. ते आपण घेऊन घेऊ. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, हा दोन्ही टाईम डाऊनस्ट्रीममध्ये म्हणजेच ए पासून बी कडे जाताना लागणारा टाईम आणि अपस्ट्रीम म्हणजे बी पासून ए कडे येताना लागणारा टाईम, हा दोन्ही टोटल टाईम किती आहे, 8 hours. म्हणजे ह्या दोन्हीची ॲडिशन केली तर आपल्याला किती मिळणार आहे, 8 hours मिळणार आहे. 36 अपॉन 12 + x प्लस 36 अपॉन 12 - x इज इक्वल्स टू 8. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता यातून आपल्याला काय कॉमन करता येईल बघा, 36 आपण कॉमन काढू शकतो. 36 कॉमन काढलं काय राहील पहा, ब्रॅकेटमध्ये येते काय राहील 1. 1 अपॉन 12 + x प्लस हा 36 बाहेर घेतलेला म्हणजे ते 1 राहील. 1 अपॉन 12 - x इज इक्वल्स टू 8. आता हा जो 36 आहे तो आपण या साईडला घेऊ. येते काय साईन, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, काय नाही. म्हणजे आता हे इकडे आल्यानंतर काय होईल, 8ला डिवाइड होईल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, 1 अपॉन 12 + x प्लस 1 अपॉन 12 - x इज इक्वल्स टू 8 अपॉन 36. आपण 36 काय केलं, या बाजूला घेतलं, इथं आल्यानंतर डिवाइड झालं. आता काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. पहा 1 × 12 - x किती येईल, 12 - x येईल. प्लस 1 × 12 + x किती येईल, 12 + x येईल. अपॉन डिनॉमिनेटरमध्ये ज्या टर्म आहेत त्यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. 12 + x × 12 - x या दोन्हींचं काय केलं आपण इथे, मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू 8 अपॉन 36. आता इथे -x + x कॅन्सल होईल. 12 + 12 किती येईल, 24 येईल. आता इथे काय पहा, 12 + x आहे एका ब्रॅकेटमध्ये आणि एका ब्रॅकेटमध्ये 12 - x. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, पहा इथे लिहिते मी. जर एका ब्रॅकेटमध्ये a + b असेल, एका ब्रॅकेटमध्ये a - b असेल, तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे काय, तर a² - b². फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. येथे पण तसंच करू आपण. यामध्ये दोन टर्म कोणते आहेत, 12 आणि x. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, 12चा स्क्वेअर किती येईल, 144 मायनस सेकंड टर्म कोणते, x, त्याचा स्क्वेअर, x² इज इक्वल्स टू 8 अपॉन 36. हे कसं काढलं आपण आन्सर, या फॉर्म्युलेच्या मदतीने काढलं. येथे बघा भाग घालवता येईल आपल्याला. 4 × 2 = 8,
4 9s are 36. 24 upon 144 minus x square is equals to 2 upon 9. आता पुन्हा काय करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 144 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 2 याला काय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 इज इक्वल्स टू 24 इंटू 9. आता हे 2 आपण काय करू या साईडला घेऊ. येथे काय आहे काय नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन. या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. पहा 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 24 इंटू 9 आणि ह्याला हे 2 काय होईल या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. इथे भागालो आपण 2 1 जार 2 नाही तर 2 1 जार 2 2 2 जार 4 म्हणजे किती येईल 12 येईल. 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 12 9 जार किती येईल 108 येईल. आता हे 144 आपण या साईडला घेऊ. इथे साइन काय नाही म्हणजे काय आहे प्लस आहे 144चं. या बाजूला गेल्यानंतर काय होईल मायनस होईल. येथे काय राहील मायनस एक्स स्क्वेअर. 108 लिहून घेऊ. 108 मायनस 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 144 मधून 108 मायनस केल्यानंतर किती मिळेल आपल्याला 36 आणि साइन काय येईल ग्रेटर नंबरचं साइन येईल. किती आहे काय आहे साइन मायनस. हे मायनस मायनस कॅन्सल होईल म्हणजेच काय मिळालं एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 36 म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळेल देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस 6. दोन्ही बाजूचे काय घेतले आपण स्क्वेअर रूट घेतले म्हणजेच आपल्याला एक्स इज इक्वल्स टू काय मिळेल 6 किंवा एक्स इज इक्वल्स टू मायनस 6 मिळेल. आता आपल्याला एक्स म्हणजेच आपल्याला काय मिळालं स्पीड ऑफ वॉटर करंट. मग स्पीड ऑफ वॉटर करंट हा कधी निगेटिव्ह असू शकत नाही म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळेल +6 मिळेल. लिहू आपण बट स्पीड ऑफ वॉटर करंट कॅनॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 6. त्यामुळे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळेल 6. युनिट काय येईल किलोमीटर पर आवर. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळाला. आपल्याला काय फाइंड करायचं होतं स्पीड ऑफ वॉटर करंट फाइंड करायचा होता. द स्पीड ऑफ वॉटर करंट 6 किलोमीटर पर आवर. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. ही फिगर तुम्हाला काढायची गरज नाही एक्झाममध्ये. तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी फिगर काढून दाखवली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.